नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. श्रावणातली वद्य अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी, म्हणजेच आपल्या कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला. पण सगळीकडे म्हणजे वृंदावन काय, महाराष्ट्र काय, गुजरात काय, सगळीकडे अतिशय उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर श्रीकृष्णाचा जन्म साजरा केला जातो. श्रीकृष्णाला कन्हैया तर म्हणतात, तुम्हाला माहितीच आहेत, पण लड्डू गोपाळ असंही म्हणतात बरं का. श्रीकृष्णाच्या अनेक बालकथा आहेत. किती नटखट होता कृष्ण हेही तुम्हाला माहिती. कृष्ण जन्म म्हणजे कुठला दिवस तर गोकुळाष्टमी. या गोकुळाष्टमीला देवळातनं तर साजरा केलाच जातो, परंतु घरोघरीसुद्धा वृंदावन तयार केलं जातं. सुंठ साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गोपाल कालासुद्धा केला जातो. दहीहंडी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, अनेक थरांची दहीहंडी केली जाते. उंच जी मटकी असते ती फोडली जाते. पण ही दहीहंडीची पद्धत तरी कुठून आली असेल हो? कृष्ण जेव्हा लहान होता तेव्हा सगळ्या त्याच्या मित्रांना, सवंगड्यांना बोलवायचा आणि गोपिका बाहेर पडल्या की त्यांचा जो शिंकाळं म्हणायचं, शिंकाळं म्हणजे असं दोरीचं बांधलेलं असायचं आणि त्याच्यावरती माठ ठेवले असायचे. कारण काय की कोणी कुत्रं, मांजर किंवा कुठल्या याने येऊन त्याच्यात तोंड घालू नये म्हणून. पण ह्या गवळणी दूध घेऊन बाजारात विकायला गेला की हमखास कृष्ण त्याच्या सवंगड्यांना घेऊन जायचा आणि तो माठ फोडायचा. त्यामुळेच दहीहंडीची प्रथा सुरू झाली असेल. आमच्याकडे गोकुळाष्टमीला गोकुळ करण्याची पद्धत आहे मातीपासून. तसं गोकुळ पाटावर करून मग त्याची पूजा केली जाते. तर आपण हे गोकुळ कसं करायचं आणि त्याची पूजा कशी करायची ते आपण बघूयात. जवळजवळ अर्धा तास, मला अर्धा ते पाऊण तास आम्ही तिघी चौघीजणी हे करत होतो तेव्हा आमचं गोकुळ हे पूर्ण झाले. आता हे गोकुळात आहे काय, आर्याजी तुम्ही असं करा, ह्या 2-4 बाहुल्या आहेत की नाही तशा करा. कशा करायच्या आपण आत्ता केल्या की नाही तुम्ही. म्हणजे असं करायचं, हे असं त्याला डोकं, हे 2 हात आणि 2 पाय, आणि ज्वारी असते की नाही त्या ज्वारीचे त्यांना हे करा, काय म्हणतात त्याला, डोळे. तुम्ही करता तोपर्यंत झाड करा एखादं. कुत्रं करता येईल का दोघींना? येईल ना, कर ना, येईल, सोपं आहे बघ. आता या दोघीजणी काय काय करतायत तोपर्यंत मी हे जे गोकुळ केले त्याबद्दल आपण आता थोडीशी माहिती घेऊयात. हा जो मधला भाग आहे, हे जे पांढरं दिसतंय की नाही, ही यमुना नदी आहे. कृष्णाला यमुना नदीतनं वसुदेव टोपल्यात घातलं आणि गोकुळामध्ये घेऊन आला. ही पुतना मावशी, ही गुरवस्त्र आहेत, हे गुराखी आहेत. नंतर हा त्यांचा संसार आहे बरं का. ही चूल आहे, त्याच्यावर ठेवलेला हा तवा, ह्या टोपलीभर केलेल्या भाकरी आहेत, या सगळ्या गवळणी आहेत. इथे पोळपाट लाटणंसुद्धा आहे बरं का. तर ही त्यांची भांडी कुंडी आहेत. आणि हा गावाचा जो आहे हा तट आहे आणि ह्याला आपण ज्वारीच्या दाण्यांनी सुशोभित केलं आहे. तसंच या बाजूलासुद्धा जातं आहे, उखळ आहे, इथेसुद्धा गवळणी बसलेल्या आहेत आणि त्यांची भांडी कुंडी आहे. हा जो इथे आहे हा कृष्णाचा पाळणा आहे. तुम्ही बघत असाल तर त्याच्यामध्ये, ह्या पाळण्यामध्ये आपण एक पिंपळाचं पान ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपला जो हा कृष्ण कन्हैया आहे, छोटंसं बाळकृष्ण आहे, तो आपण त्याच्यात ठेवला. आणि आता ह्या बाळकृष्णाची आपण गोकुळाष्टमीची पूजा करणार आहोत. चला आर्याजी, आता आपलं छान गोकुळ तयार झाले हो की नाही, त्याची आता आपण पूजा करूयात. आता इथे आपण हा पिंपळाच्या पानावर बाळकृष्ण बसवला आहे की नाही, त्याला आपण काय केलं, पहिल्यांदा पंचामृत, पाणी त्याने अंघोळ घातली. हळदी कुंकू व्हायला आता आपण गंध लावूयात त्याला. आणि मग गंध लावल्यावर काय, तुळशीचं पान, कारण कृष्णाला तुळस ही खूप आवडते. जिया वाहा तू तुळस. हां आर्या, तू फुल व्हा. देठाची बाजू बाप्पाकडे बरं का. हां शाब्बास. आता आपण त्याला माळावस्त्र, ह्याला काय म्हणतात, माळावस्त्र. हे माळावस्त्र, आघाड्याचं पान, आघाडा व्हायला, ह्या दुर्वा व्हायला. गोकुळाष्टमीला नेहमी गोपालकाला आणि सुंठ साखर याचा नैवेद्य दाखवतात. सुंठ साखर म्हणजे सुंठ आणि साखर एकत्र करून त्याची बारीक पूड करतात आणि त्याला सुंठ साखर म्हणतात.
महाराष्ट्रामध्ये सुंठसाखर आपण करतो, तसंच इतर काही भागांमध्ये पंजिरी म्हणून करतात. तर ती धन्यापासून तो प्रसाद तयार केला जातो. प्रत्येक गावातली, प्रत्येक प्रांतातला नैवेद्य हा वेगवेगळा असतो. ज्याच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण नैवेद्य दाखवला तरी चालतं. ही फळं तर आपण बाप्पाला ठेवली आहेत. तर हा गोपालकाला करतात कसा, तर ह्याच्यामध्ये भिजवलेले पोहे असतात, ज्वारीच्या लाह्या, कैरीचं लोणचं, नंतर लिंबाचं लोणचं, काकडी, डाळिंब, पेरूच्या फोडी असतात. अशा अनेक गोष्टी, म्हणजे अशा काही गोष्टी एकत्र केल्या जायच्या आणि त्याचा जो काला तो हा गोपालकाला. आता पूर्वी ज्या वेळेला देवळामध्ये हा गोपालकाला केला जायचा, तर प्रत्येकजण आपापल्या घरातनं काही काही घेऊन यायचं. कोणी दही आणायचं, कोणी दूध आणायचं, कोणी लाह्या, कोणी पोहे, भिजवलेली हरभऱ्याची डाळ, दही, दूधसुद्धा ह्याच्यात घालतात. कोणी कैरीचं लोणचं, कोणी लिंबाचं लोणचं. आणि हा एवढं मोठं पातेलं असायचं. जो जे आणेल ते त्या भांड्यामध्ये म्हणजे पातेल्यात टाकलं जायचं. ते सगळं एकत्र करायचं आणि तो गोपालकाला. आता आपल्याला पहिल्यांदा वाटेल की कसा लागत असेल हा, पण तुम्ही एकदा करून बघा, नक्की तुम्हाला हा गोपालकाला आवडेल. आणि ह्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत की हा गोपालकाला कसा करतात ते. आणि मुख्य म्हणजे हा अतिशय पौष्टिक आहे, लहान मुलांना तो खूप छान आहे. तर अशा हा गोपालकाला जो आहे त्यात तो कृष्णाला अतिशय प्रिय आहे, म्हणून त्या गोपालकाला आणि सुंठ साखरेचा नैवेद्य आपण आता दाखवूयात. हे जे करतो ना आर्याजी, याला म्हणतात मंडल. काय म्हणतात? हां, मंडल. असं चौकोनी मंडल करायचं असतं बरं का. आणि मग आपण ह्याच्यावरनं दोनदा पाणी फिरवायचं असतं. डोळ्यावर हात ठेवला तरी चालतो किंवा आपल्या हृदयावर हात ठेवला तरी चालतो. नमस्कार करा. आता बाळाचा जन्म झालेला आहे, त्याची पूजा झालेली आहे आणि त्याला आता आपण झोपवणार आहोत. म्हणून मग त्याच्यावर हे छोटंसं वस्त्र आहे, हे बाळावर आपण घालून त्याला आपण झोपवणार आहोत. हे बाळावर वस्त्र घालून म्हणजे आपल्या कृष्ण बाप्पावर वस्त्र घालून त्याला आपण या पाळण्यामध्ये आता झोपवणार आहोत. ही गोकुळाष्टमीची पूजा प्रत्येक प्रांतात आणि प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. दहीहंडी तर अनेक ठिकाणी फोडली जाते. आता ह्यावर्षी आपल्याला कदाचित दहीहंडी फोडायला परवानगी नसेल, पण तरीसुद्धा दहीहंडी फोडताना प्रत्येकाने आपली स्वतःची नक्की काळजी घ्या, कारण अनेक ॲक्सिडेंट होतात आणि त्याच्यामधनं एखाद्या बाळकृष्णाला इजा पोचते. आपण हे बाळकृष्णाकरताच गोकुळाष्टमी करत असतो. मग एखाद्या बाळकृष्णाला इजा झाली किंवा दुखापत झाली तर हे कुठल्या आईला आवडेल? नक्कीच आवडणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टींची सगळी काळजी घेऊन आपण दहीहंडी नक्की फोडूयात. अशी ही गोकुळाष्टमीची रूढीने आणि परंपरेने केलेली पूजा तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला अभिप्रायामध्ये कळवा. समजा काही कारणाने नाही जमलं तरीसुद्धा आपल्या घरातल्या देवातला जो बाळकृष्ण असेल त्याला हळदी कुंकू वाहून एखादं फूल आणि सुंठ साखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकेल. मुख्य म्हणजे नेहमी माझं सांगणं असतं की घरातल्या वडीलधाऱ्यांना आणि आपल्या गुरुजींना विचारून आपल्या घराच्या ज्या काही परंपरा असतात त्या आपण पूजेमध्ये करू शकतो. चला मग आर्याजी आपण म्हणूयात. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हे सगळं गोकुळ जे आपण मातीचं केलेलं बघितलं ते करण्याकरता माझ्या नातींची मदत झाली, सुनांची मदत झाली. पण ह्यामधलं खरं म्हणजे हे करायचं कसं हे शिकवायला माझी ही जाऊ वैशाली भंडारे हिने खूप मदत केली आणि ती आज होती, म्हणूनच आपलं हे गोकुळ जे आहे ते आज आपल्याला दाखवता आलं. तर वैशाली जाऊ आभार कसे मला ते माहिती नाही, पण तरी सुद्धा आमच्या सगळ्या व्ह्युअर्सतर्फे खरंच खूप खूप धन्यवाद.